स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 35 कोटी होतो, आता 140 कोटी झालोय. 35 चोक 140, चौपट 75 वर्षात. याला कुठल्या जगाची ताकदच नाही. एक दोन अपत्यावर, मी एक अपत्यावर म्हणणं बरोबर नाही, मलाच दोन आहेत तर म्हणतील तुला दोन आहे, तू काय सांगतो एक अपत्यावर. त्याच्यावर 2 अपत्यापर्यंत थांबलं पाहिजे. सगळ्या समाजाने, कुठल्याही जातीमध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये असं काही सांगितलेलं नाहीये. देवाची कृपा, देवाची कृपा, काय देवाची कृपा नसते, आपलीच कृपा असते. त्याच्यामुळं तुम्ही उगीच हे काहीतरी सांगून लोकांना वेगळं बनवण्याचा प्रयत्न करू नका. मित्रांनो, आम्हाला सगळ्यांना संधी मिळाल्यानंतर आम्ही जसं मराठा सकल समाज मागणी करतो, मी पण मराठा समाजाचाच आहे, मी दुसऱ्या समाजाचा नाहीये. मलाही त्या ठिकाणी समाजातल्या गरीब वर्गाला, पण माझ्या मुला मुलींना, संजयच्या मुला मुलींना, कल्याणरावच्या, बबनदादांच्या, दीपकच्या, राजन मालकाच्या, रणजितच्या, इथं अनेकांना मुला मुलींना आरक्षणाची गरज नाही. पण एक वर्ग आपल्या मराठा समाजात असा आहे की त्यांना आरक्षणाची गरज आहे. त्या आर्थिक बाबतीत कमकुवत आहे. ते आज कष्ट घेत आहेत, परिश्रम घेत आहेत, काही जण रोजगार हमीच्या कामाला जात आहेत, जमिनीचे तुकडे पडले. आजोबांना माझी जर 40 एकर जमीन असेल, 70 एकर, तर त्यांना 7 मुलं झाली 10 एकर. माझ्या वडिलांना 2 मुलं आम्ही झाली 5 एकर, मला 2 मुलं झाली 2.5 एकर. झाला अत्यल्प भूधारक, कारण त्याच्यात तर कुणी थांबायला तयारच नाहीये. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 35 कोटी होतो, आता 140 कोटी झालोय. 35 चोक 140, चौपट 75 वर्षात. याला कुठल्या जगाची ताकदच नाही, कुठल्या देशाची. उलट आता जपानची लोकसंख्या कमी होतीये, ते जास्त मुलं जर जन्माला आणली तर त्यांना सवलती देत आहेत, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे इन्सेंटिव्ह देत आहेत. ठीक आहे, ते त्यांना लागलं, मला त्याच्याशी काही करायचं घेणं देणं नाही. आपण योग्य पद्धतीनं एक दोन अपत्यावर, मी एक अपत्यावर म्हणणं बरोबर नाही, मलाच 2 आहेत तर म्हणतील तुला 2 आहे, तू काय सांगतो एक अपत्यावर. त्याच्यावर 2 अपत्यापर्यंत थांबलं पाहिजे. सगळ्या समाजाने, कुठल्याही जातीमध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये असं काही सांगितलेलं नाहीये. देवाची कृपा, देवाची कृपा, काय देवाची कृपा नसते, आपलीच कृपा असते. त्याच्यामुळं तुम्ही उगीच हे काहीतरी सांगून लोकांना वेगळं बनव